अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आपण आता जो टॉपिक शिकणार आहोत तो आहे केपलर्स लॉज म्हणजे केपलर्सचे नियम। तर त्याच्या आधी थोडासा पार्ट्स आहे की जो लंबवर्तुळ म्हणजे इलिप्स या बाबतीत आपल्याला समजावून घ्यावा लागेल, तो आपण थोडासा बघूयात पटकन। ओके, इलिप्स इंग्लिश मध्ये, मराठीमध्ये त्याला लंबवर्तुळ असं म्हटलं जातं। आता त्याची आकृती कशी असते तर ह्या पद्धतीने, म्हणजे अंडाकृती आकृती असते, लंब वर्तुळाकार आकृती असते। आता उदाहरणार्थ हा जो शेप आहे, हा सर्कल सारखा शेप आहे। ओके, याला सर्क्युलर शेप असं म्हटलं जातं। आणि हा जो शेप आहे हा झाला इलिप्टिकल शेप। ओके, इलिप्टिकल शेप। आता जर तुम्ही एखादा कोन घेतला, कोन म्हणजे कुठला कोन, त्यालाच तुम्ही मराठीमध्ये शंकू असंही म्हटलं जातं। तर बऱ्याच वेळेस शंकू हा शब्द मुलांना कळत नाही, परंतु शंकू म्हणजेच कोन, म्हणजे जो आईस्क्रीम खाता ना तुम्ही, त्या आईस्क्रीमच्या कोन मध्ये खाता, ती कोन म्हणजे काय झाला, तो शंकू झाला। आता तो कोन आहे, तो जर तुम्ही असा तिरका कट केला, त्याला प्रतलाच्या सहाय्याने, प्रतल म्हणजे कुठलाही प्लेन, एक प्लेन, हा जो आहे हा पेपर म्हणजे हा झाला प्लेन। ओके, या प्लेनच्या सहाय्याने ज्यावेळी तुम्ही त्याला कट करता त्यावेळेस तो कटचा जो शेप तयार होता तो असा लंबवर्तुळाकार म्हणजे इलिप्टिकल शेप तयार होतो। आता बऱ्याच वेळेस तुम्ही बघितलं असेल, भेंडी पाहिली असेल तर त्या भेंडीचा शेप हा अशा पद्धतीने असतो। ओके, आणि ते त्याला देठ असतं। तर ही भेंडी जी आहे, ती भेंडीचा शेप जो झाला तो पण म्हणजे काय झाला, तर एक प्रकारे कोनच झाला। कोन म्हणजे शंकू झाला। जर त्याला तुम्ही अशी तिरके कट दिले तर तुम्हाला लक्षात येईल की अशी भेंडी अशी चिरली जाते, बघा अशा पद्धतीने ती चिरली जाते। मग ही भेंडी जी चिरली गेलेली आहे, त्याचा हा जो वरचा पोर्शन जो आहे तो कोणता शेप येतो, तर इलिप्टिकल शेप मध्ये येतो। आणि जर तुम्ही त्याला सरळ कट्स दिले, त्या भेंडीला सरळ पद्धतीने कापलं तर तो कोणता येतो, तो सर्क्युलर शेप येतो। ओके, सर्क्युलर शेप। तर सर्कल आणि इलिप्स मध्ये काय फरक आहे, तर सर्कलला एकच केंद्रबिंदू असतो। ओके, एकच सेंट्रल पॉइंट असतो। आणि जो लंबवर्तुळ असतो म्हणजे इलिप्स जो असतो त्याला दोन पॉइंट्स असतात, दोन केंद्र असतात। हे जे केंद्र असतात त्याला मराठीमध्ये नाभी असं म्हटलं जातं। काय म्हटलं जातं, नाभी। आणि इंग्लिश मध्ये त्याला म्हटलं जातं फोकल पॉइंट्स किंवा फोकल पॉइंट्स। ओके, म्हणजे हा आपला झाला आता F1 एक फोकस झाला आणि हा F2 दुसरा फोकस झाला। आणि दुसरी गोष्ट म्हणजे समजा आता ह्याचा मी यावर दोन लाईन काढल्या, तर हे जे फोकस आहेत हे फोकस दोन साईडला असतील, या मध्य क्रॉस लाईनच्या, आणि हा त्याचा मायनर ऍक्सिस झाला, मायनर म्हणजे छोटा ऍक्सिस झाला, आणि हा झाला त्याचा मेजर ऍक्सिस। ओके, तर आता केपलरचे जे लॉ आहेत ते लॉ या लंबवर्तुळाभोवती म्हणजे इलिप्स भोवती फिरतात, म्हणून मला तुम्हाला हे सगळं एक्सप्लेन करण्याची गरज पडली। आता F1 आणि F2 ह्या इलिप्सची प्रॉपर्टीज काय असते याच्याशी रिलेटेड, फोकसशी रिलेटेड, तर सगळ्यांची पहिली प्रॉपर्टी आहे तर ती आहे की F1 आणि F2 यापासून जर तुम्ही लाईन ड्रॉ केली एका पर्टिक्युलर पॉइंटला, म्हणजे या पॉइंटला, तर ही जी लाईन असेल, हे जे टोटल डिस्टन्स असेल या लाईनचं, म्हणजे F1A आणि AF2 हे दोन्हीचं डिस्टन्स मिळून, ओके, AF1 प्लस AF2 हे डिस्टन्स मिळून जे डिस्टन्स असणार आहे ते प्रत्येक वेळेस काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे। म्हणजे आता समजा मी इथं दुसरा पॉइंट ड्रॉ केला, बी पॉइंट, आणि जर मी हे डिस्टन्स मोजलं तर किती असणार आहे, F1B F1 प्लस BF2 इज इक्वल टू सेम ॲज दिस कॉन्स्टंट। म्हणजे ही व्हॅल्यू जी असते या दोन्हीची मिळून सम ऑफ द डिस्टन्स ऑफ पॉइंट ऑन द सर्कम्फरन्स ऑफ दिस इलिप्स टू दॅट पॉइंट इज ऑलवेज कॉन्स्टंट। सम कॉन्स्टंट असणार, या पॉइंटचं इथपासूनचं डिस्टन्स आणि या पॉइंटचं इथपासूनचं डिस्टन्स, या दोन्ही फोकस पासूनचं जे त्या पॉइंटचं डिस्टन्स असणार आहे त्यांची सम असणार आहे, ती प्रत्येक वेळेस कॉन्स्टंट असणार आहे। फॉर एक्झाम्पल, समजा मी या ठिकाणावर एक पॉइंट घेतला आणि हा A म्हणजे हा झाला F1A आणि हा झाला AF2, हे जे डिस्टन्स असेल आणि हे जे डिस्टन्स असणार आहे ते काय असणार आहे, तर कॉन्स्टंट असणार आहे। ओके, म्हणजे ही जी लेंथ असणार आहे ती टोटली कॉन्स्टंट असणार आहे। हे झालं इलिप्सची प्रॉपर्टी। ओके, आता आपल्याला बघायचं आहे ह्या इलिप्सच्या प्रॉपर्टीवरून आपल्याला केपलरचा पहिला लॉ बघायचा आहे। इलिप्स म्हणजे काय समजलं ना तुम्हाला, इलिप्स म्हणजेच लंबवर्तुळ, आणि लंबवर्तुळ कशाला म्हणायचं, तर ही जी फिगर आहे या फिगर मध्ये AF1 आणि AF2 ह्या दोन्ही डिस्टन्सची मिळून जी सम असणार आहे ती नेहमी कॉन्स्टंट असणार आहे, ही त्याची पहिली प्रॉपर्टी। ओके, आणि या फोकस किती असणार आहे, दोन नाभी पॉइंट्स असणार आहे, जे नाभी केंद्र आहेत
ते केंद्र किती असणार, त्याला 2 असणार आहे. तर यावरून आपण पहिला लॉ बघूयात. काय आहे केपलरचा पहिला लॉ? केपलर्स फर्स्ट लॉ किंवा त्यालाच केपलरचा पहिला नियम असंही म्हटलं जातं. केपलर्स फर्स्ट लॉ किंवा केपलरचा नियम. आता आपल्याला इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला पाठांतर कुठल्याही गोष्टीचं करायचं नाही, गोष्टी समजून घ्यायच्या व्यवस्थित आणि त्यानुसार लिहायचा प्रयत्न करायचा. ओके. आता असा केपलरचा पहिला लॉ असं सांगतो की प्लॅनेट्स म्हणजे ग्रह, प्लॅनेट्स आर रिव्हॉल्विंग अराउंड दी सन इन अन इलिप्टिकल ऑर्बिट. म्हणजे प्लॅनेट्स जे आहेत, जे प्लॅनेट्स म्हणजे ग्रह जे आहेत ते ह्या जे पण सूर्य असेल, सूर्य ज्यांचे केंद्रस्थानी तर सूर्याभोवती जे फिरतील ते इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये फिरतील. पण सूर्य कुठे असणार आहे त्यावेळेस? सूर्य म्हणजे सन इज ॲट वन ऑफ दी फोकाय. वन ऑफ दी फोकाय म्हणजे काय? दोन्ही फोकस पॉइंट पैकी कुठल्या एका फोकस पॉइंटला, समजा मी हा फोकस पॉइंट घेतला आणि या फोकस पॉइंटला ह्या दोन्ही पैकी एक कन्सिडर केला कुठलाही, तो काय मानलं मी? माझा सन. तर समजा इथे जर अर्थ असेल तर ही अर्थ या सन भोवती फिरणार आहे, पण कोणत्या ऑर्बिट मध्ये फिरणार आहे? तर इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये फिरणार आहे. आणि इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये सन हा एका वन ऑफ दी फोकसला असणार आहे. म्हणजेच ग्रह सूर्याभोवती फिरताना हे लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये फिरतात, लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये फिरतात आणि सूर्य जो आहे तो त्याच्या एका नाभिस्थानी असतो. नाभिस्थानी, त्या लंबवर्तुळाच्या नाभिस्थानी असतो किंवा नाभी केंद्रामध्ये असतो. म्हणजेच परत एकदा रिपीट करतेय की प्लॅनेट्स आर रिव्हॉल्विंग अराउंड द सन इन अन इलिप्टिकल ऑर्बिट वेअर सन इज ॲट वन ऑफ द फोकाय. म्हणजे ज्या ठिकाणी सन एका फोकस पॉइंटला असेल आणि प्लॅनेट्स त्याच्याभोवती फिरतील. पाठ करायची गरज आहे का काही? ग्रह सूर्याभोवती फिरतात कोणत्या कक्षेत? तर लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये फिरतात आणि सूर्य हा त्या लंबवर्तुळाच्या एका फोकस पॉइंटला किंवा एका नाभी केंद्रावर असतो. ओके. हा झाला केपलरचा पहिला नियम. समजलं? ठीक. आता मग केपलरचा सेकंड लॉ. केपलर्स सेकंड लॉ. फर्स्ट लॉ लक्षात आलाय ना? लक्षात ठेवायचा. फर्स्ट लॉ कोणता आहे? पहिला नियम लक्षात ठेवायचा. कशाशी रिलेटेड आहे? लंबवर्तुळाकार. पहिल्यांदा काय सांगितलं सुरुवातीलाच की कोणत्या कक्षेत फिरतात? तर लंबवर्तुळाकार कक्षेत फिरतात आणि एका फोकस पॉइंटला एका नाभी केंद्रावर काय असतो? सूर्य असतो. ही झाली पहिली गोष्ट. आता दुसरा नियम. केपलर सेकंड लॉ काय सांगतो की ग्रहाला सूर्याशी जोडणारी जी सरळ रेषा आहे, ग्रहाला म्हणजे आता हा अर्थ आहे, ग्रहाला सूर्याशी जोडणारी, अर्थ याभोवती फिरेल कोणत्याही पॉइंटला असू शकतो, अर्थ इथे असू शकतो, इथे इथे इथे, अर्थ कुठे असू शकते. अर्थला ग्रहाला सूर्याशी जोडणारी जी रेषा असेल ती रेषा समान कालावधीमध्ये, समान कालावधी म्हणजे सेम टायमिंग मध्ये, समान कालावधीमध्ये समान क्षेत्रफळ कापते. समान क्षेत्रफळ. क्षेत्रफळ आणि अंतर मध्ये काय फरक आहे? डिस्टन्स म्हणजे अंतर आणि क्षेत्रफळ म्हणजे ही जी लाईन आहे, या 4 लाईन्स याने जो कव्हर केलेला असेल एरिया म्हणजे हे झालं या स्क्वेअरचं क्षेत्रफळ. ओके. क्षेत्रफळ म्हणजे एरिया, त्याचं युनिट असतं मीटर स्क्वेअर किंवा स्क्वेअर मीटर. आणि जी डिस्टन्स असतं, डिस्टन्सचं युनिट काय असतं? मीटर. आता या ठिकाणी आपण काय घेतोय? सेकंड लॉ मध्ये लक्षात ठेवायचंय की ग्रहाला सूर्याशी जोडणारी जी रेषा असेल ती रेषा समान टायमिंग मध्ये समान अंतर कापते. म्हणजे काय अर्थ झाला याचा? की समजा अर्थ सुरुवातीला इथे t=0 ला असं आपण कन्सिडर करू. इथून आपण स्टार्ट केलं. अर्थ कुठे जाऊन पोहोचली? तर या पॉइंटला जाऊन पोहोचली. आफ्टर t=2 सेकंद, समजा 2 सेकंदानंतर ती इथे जाऊन पोहोचली. मग आता इथे गेल्यानंतर ही जी रेषा असेल, ग्रहाला सूर्याशी जोडणारी जी रेषा असेल, तिने किती डिस्टन्स कव्हर केलं, सॉरी किती एरिया कव्हर केलाय? एरिया क्षेत्रफळ किती कव्हर केलं? तर एवढा क्षेत्रफळ तिने कव्हर केले. तर तेच समजा ती आता या पॉइंटला येऊन पोहोचली. ओके. काय असेल? अर्थची नवीन पोझिशन ही असेल. मग ही जी लाईन असेल, हीच लाईन किती क्षेत्रफळ कव्हर करेल? तर एवढंच क्षेत्रफळ ती परत एकदा कव्हर करेल. पण आता क्षेत्रफळ एवढंच ठेवायचंय, पण लाईन इन्क्रीज झाल्यामुळे काय होणार आहे? तेवढी क्षेत्रफळाची किंमत आपल्याला ठेवण्यासाठी हे जे डिस्टन्स असेल ते कमी झालेलं असेल इथलं. म्हणजे ही वृत्त, ही जे कर्व असेल तो कर्व कमी झालेला असेल, पण हे जे क्षेत्रफळ आहे ते क्षेत्रफळाची किंमत मात्र तेवढीच असणार आहे. क्षेत्रफळाची किंमत सेम आहे. टायमिंग पण किती असेल? समजा हा t=0 असेल तर हा किती असेल? t=2 सेकंद. म्हणजे ग्रहाला सूर्याशी जोडणारी जी रेषा आहे, ही जी रेषा आहे, ही रेषा समान टायमिंग मध्ये, समान कालावधीमध्ये समान क्षेत्रफळ कापते. समान क्षेत्रफळ प्रत्येक वेळी ज्यावेळेस तो कव्हर करणार आहे, हे जे क्षेत्रफळ असणार आहे, हा जो एरिया असणार आहे तो काय असणार आहे?
समान असणार आहे. तेच तुम्हाला इंग्रजीमध्ये काय सांगितलेलं आहे, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन, म्हणजे प्लॅनेटला सूर्याशी जोडणारी रेषा. द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन कवर्स द सेम एरिया इन सेम टाइम. कवर्स द सेम एरिया इन सेम टाइम. तेवढाच अंतर तेवढाच क्षेत्रफळ कापणार आहे, तेवढाच एरिया कापणार आहे, तेवढ्याच कालावधीमध्ये जेवढा सुरुवातीला टाइमिंग दिलेला असेल तेवढा कोणती रेषा, प्लॅनेटला आणि सनला जोडणारी रेषा. म्हणजे आता बघा इथे सूर्य, आता समजा माझी आपली जी अर्थ आहे ती इथे येऊन पोहोचली. ओके, अर्थ इथे येऊन पोहोचली. आता तुम्ही बघा हे लाईन काय आहे, ही लाईन प्लॅनेटला म्हणजे अर्थला आणि सनला जोडणारी ही लाईन आहे. ही लाईन जर 2 सेकंदानंतर किती अंतर कापेल हे आपल्याला काढायचं असेल तर आपण बघायचं क्षेत्रफळ किती आहे, हे क्षेत्रफळ किती आहे. जर समजा हे असेल 20 युनिट्स, युनिट म्हणजे सेंटीमीटर किंवा स्क्वेअर किंवा मीटर स्क्वेअर काय युनिट दिलेलं असेल ते, हे 20 युनिट जर असेल तर हे 20 युनिट येण्यासाठी ही जर लाईन छोटी असेल तर आपल्याला काय करावं लागेल, जास्त डिस्टन्स कव्हर करावं लागेल. 20 युनिट जास्त डिस्टन्स का कव्हर करावं लागेल. इथे डिस्टन्स जास्त आहे, एरिया तेवढाच आहे, का कव्हर करावं लागेल. आता हेच दुसरे एक उदाहरणाची साहाय्याने मी तुम्हाला समजावून सांगते की समजा हा मी स्क्वेअर ड्रॉ केलाय आणि या स्क्वेअरवर ही जी साइड आहे ती 4 मीटर आहे आणि ही जी साइड आहे ती 4 मीटर आहे. ओके, आता 2 सेकंदामध्ये हा एरिया एवढाच कव्हर करणार आहे. म्हणजे किती झाला, हा स्क्वेअर, हा जो एक स्क्वेअर आहे आणि स्क्वेअरचा एरिया किती असतो, साइड स्क्वेअर म्हणजे किती झाला, 4 स्क्वेअर, 4 × 4 म्हणजे 4 स्क्वेअर म्हणजे किती झाला, 16. तर आता मी काय केलं, एक दुसरी लाईन काढली ज्याची लेंथ जास्त असेल पण ब्रेथ काय असेल, खूप कमी असेल. आता याची लेंथ समजा मी काय केली, 8 केली. तर मला समजा इथे किती आले, 16 एरिया आलाय, हा 16 मीटर स्क्वेअर. तर मला सेम क्षेत्रफळ असण्यासाठी इथे किती कव्हर करावं लागेल, हा 8. इथे जर मी 2 मीटर घेतलं तर मग याचा एरिया काय होणार आहे, हा सेम होणार आहे म्हणजे 16 मीटर स्क्वेअर. म्हणजे ही जी लाईन आहे ती जर इन्क्रीज झाली तर एरिया काय होणार आहे, डिक्रीज. म्हणजे ही जी लाईन आहे ती जर इन्क्रीज झाली तर हा एरिया सेम राहण्यासाठी हे डिस्टन्स आपल्याला कमी करावं लागणार. ओके, म्हणजे हा सेकंड लॉ काय सांगतो, लक्षात ठेवायचं आहे परत एकदा. फर्स्ट लॉ सांगतो की इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये फिरते, सर वन ऑफ द फोकाय आहे. सेकंड लॉ काय सांगतो की अर्थ आणि सनला जोडणारी जी रेषा असेल, द लाईन जॉईनिंग टू द प्लॅनेट अँड द सन ऑलवेज कव्हर करते काय, सेम एरिया कव्हर करते. एरिया म्हणजे क्षेत्रफळ कव्हर करते. कधी, इन सेम टायमिंग, तेवढ्या टायमिंग मध्ये ती सेम एरिया सेम टायमिंग मध्ये कव्हर करते. ओके, समजलं सेकंड लॉ. ओके, आता आपण बघूया थर्ड लॉ, केप्लर्स थर्ड लॉ. यावर क्वेश्चन नेहमी विचारला जातो एक्झाम मध्ये. एक्सप्लेन केप्लर्स सेकंड लॉ और थर्ड लॉ और फर्स्ट लॉ और राइट द स्टेटमेंट फॉर केप्लर्स फर्स्ट लॉ. ओके, हा काय आहे, केप्लर्स थर्ड लॉ. तिन्ही लॉ विचारले जातील किंवा मग डायरेक्टली स्टेटमेंट विचारलं जाईल फर्स्ट लॉचं और सेकंड लॉचं किंवा थर्ड लॉचं. ओके, आणि त्यावेळेस तुम्हाला हे एक्सप्लेनेशन करता आलं पाहिजे. फर्स्ट लॉला फिगर काढायची, एक इलिप्टिकल ऑर्बिट दाखवायचं, सन वन ऑफ द फोकायला दाखवायचा म्हणजे नाभिक केंद्राजवळ दाखवायचा. सेकंड लॉ साठी काय करायचं, फिगर दाखवायची, असे 3 त्याचे एक्झाम्पल द्यायचे की हा एरिया सेमच असेल, फक्त ती लाईन जी आहे ती तेवढ्या टाइमिंग मध्ये तो एरिया कव्हर करण्यासाठी हे डिस्टन्स मात्र इन्क्रीज झालेलं असेल त्याचं. ठीक आहे, आता आपण केप्लरचा थर्ड लॉ बघूयात. केप्लरचा थर्ड लॉ काय सांगतो की सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग. आवर्तकाल म्हणजे काय, तर त्याला एक परिक्रमा पूर्ण करण्यासाठी जेवढा टायमिंग लागणार आहे, जेवढा काळ लागणार आहे त्याला आपण म्हणायचं आवर्तकाल. ओके, आवर्तकाल म्हणजे एक परिक्रमा पूर्ण करण्यासाठी त्याला जो कालावधी लागणार आहे. म्हणजे आता पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी किती कालावधी लागतो, तर 365 डेज म्हणजे 365 दिवस. म्हणजे 365 दिवस हा पृथ्वीचा काय झाला, आवर्तकाल झाला. ओके, मग काय असेल हे, सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग. 2 स्क्वेअर आपण कसं लिहितो तशाच पद्धतीने आवर्तकाल समजा टायमिंग किती असेल याचा t, तर आवर्तकालाचा वर्ग म्हणजे t स्क्वेअर हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या अंतराला, या ग्रहाचं सूर्यापासूनचं जे अंतर आहे, आता इथे वेगळं अंतर आहे, इथे वेगळं अंतर आहे, इथे वेगळं अंतर आहे, मग कोणतं अंतर घ्यायचं, तर कोणतं अंतर घ्यायचं, सरासरी अंतर. ओके, ग्रहापासूनच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाशी समानुपाती असतो. म्हणजे अंतर जर आपण हे r मानलं
हे जे तिन्ही अंतर आहेत R1, R2, R3, समजा आता मी ही लाईन घेतली, हे डिस्टन्स R1 मानलं, हे R2 मानलं आणि ही लाईन आहे याचं R3 मानलं, तर काय येईल याचं ॲव्हरेज R इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3 डिवायडेड बाय 3, कारण आपण 3 रेडियस घेतोय, इथे 3 अंतर घेतोय, 3 हे जे डिस्टन्स आहे ते 3 लेंथचं घेतोय म्हणून आपण त्याला 3 ने डिवाइड केलं. जर मी R1 घेतला असतं R2, R3, R4, R5, R6 जितके जास्त घ्याल त्यांनी तेवढ्याने डिवाइड करायचं बेरीज करून. ही झालं त्याची ॲव्हरेज म्हणजे सरासरी. ओके, मग काय येईल की सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाचा आवर्तकाल, सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाचा आवर्तकाल त्याचा वर्ग, आवर्तकालाचा वर्ग हा त्याचं सूर्यापासूनचं जे अंतर असेल त्या अंतराच्या घनाच्या, त्याचं सूर्यापासूनचं अंतर समजा R म्हणलं, त्या अंतराच्या घनाच्या समानुपाती असतो. समानुपातीचा मिनिंग झाला डायरेक्टली प्रोपोर्शनल. डायरेक्टली प्रोपोर्शनलचा मिनिंग असं झाला की R जर वाढलं तर T वाढणार आहे. ओके, आणि R जर कमी झाला तर T कमी होणार आहे. म्हणजे याचं सिंपल एक्झाम्पल काय घेता येईल, समजा आता पृथ्वी आहे, पृथ्वी काय सूर्याला जवळ आहे, त्याच्याऐवजी गुरुग्रह जुपिटर काय आहे सूर्यापासून लांब आहे, म्हणजे त्याचे रेडियस, त्याचं अंतर जे असेल ते सूर्यापासूनचं इन्क्रीज होणार आहे. मग जर इथे समजा गुरुग्रह असेल कुठला तरी आउटर ऑर्बिट मध्ये, तर गुरुचं अंतर सूर्यापासूनच्या अंतराचे जास्त आहे, म्हणजे त्याला परिक्रमा करण्यासाठी काय होणार आहे, जास्त कालावधी लागणार आहे. R चा क्यूब जसा इन्क्रीज होणार आहे तसा T स्क्वेअर इन्क्रीज होणार. ओके, हा याचा मिनिंग झाला. मग आता इंग्लिशचे जे विद्यार्थी आहेत ते सेम कशा पद्धतीने लिहू शकतील, द स्क्वेअर ऑफ द पिरियड. कोणता पिरियड, द स्क्वेअर ऑफ द पिरियड टू टेक प्लॅनेट टू रिव्हॉल्व अराउंड द सन. ओके, टू रिव्हॉल्व अराउंड द सन. जो स्क्वेअर असेल, कशाचा स्क्वेअर, तर पिरियडचा सन. कोणता पिरियडचा स्क्वेअर, तर प्लॅनेटला सन भोवती रिव्हॉल्व होण्यासाठी, टू रिव्हॉल्व अराउंड द सन is directly proportional to the cube. कशाचा क्यूब, is directly proportional to the cube of the average distance between the planet and the sun. म्हणजे त्या प्लॅनेट आणि सन मधलं जे ॲव्हरेज डिस्टन्स असणार आहे त्या ॲव्हरेज डिस्टन्सच्या क्यूब बरोबर समानुपाती असतो. हेच तुम्ही अशा पद्धतीने लिहू शकता, T स्क्वेअर इज इक्वल टू K इंटू R क्यूब. हा K म्हणजे सम कॉन्स्टंट आहे, त्याला तुम्ही डायरेक्टली इथं C म्हणू शकता, कुठलाही कॉन्स्टंट म्हणू शकता. एक कॉन्स्टंट रिप्लेस केलेला असतो इज इक्वल टू साइन घालण्यासाठी, मग T स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R क्यूब, म्हणजे T स्क्वेअर इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू R क्यूब. आता आपल्याला कुठलंच पाठ करायचं नाहीये, तर मग आपण एकदा रिव्हिजन घेऊयात. ओके, कुठलाही पाठ न करता कशा पद्धतीने सांगता येईल, केप्लर्स फर्स्ट लॉ कसा सांगणार आहेत आपण, की एव्हरी प्लॅनेट रिव्हॉल्व्स अराउंड द सन इन अन इलिप्टिकल ऑर्बिट विथ सन इज वन ऑफ द फोकाय. म्हणजे प्रत्येक ग्रह हा सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये फिरेल आणि सूर्य हा त्याच्या एका नाभिस्थानी असेल. ओके, हा झाला पहिला लॉ. सेकंड लॉ काय सांगतो की द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन ऑलवेज कव्हर सेम एरिया इन सेम टाइम. ओके, म्हणजे ग्रहाला सूर्याशी जोडणारी जी रेषा असेल ती तेवढ्याच कालावधीमध्ये प्रत्येक वेळेस सेम क्षेत्रफळ कव्हर करेल किंवा सेम क्षेत्रफळ तिने कापलेलं असेल. ओके, हा झाला केप्लरचा सेकंड लॉ. आणि केप्लरचा थर्ड लॉ मॅथमॅटिक्स लक्षात ठेवायचं, इथे टीचा स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R क्यूब. मॅथमॅटिकली हे आणि केप्लरचा थर्ड लॉ स्टेटमेंटच्या फॉर्म मध्ये कसं सांगू शकता तुम्ही, की सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहाचा आवर्तकाल त्याचा वर्ग, म्हणजे सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा सूर्यापासूनचं त्याचं जे अंतर असेल त्या अंतराच्या घनाशी समानुपाती असतो. म्हणजे स्क्वेअर ऑफ द टाइम पिरियड टू रिव्हॉल्व अराउंड द सन. ओके, square of the time period taken by the planet to revolve around the sun is directly proportional to the cube of the average distance between the planet and the sun. Okay, it is directly proportional to the cube of the average distance between the planet and the sun. म्हणजे सगळं कशाभोवती फिरते आता, इलिप्स भोवती आणि लंबवर्तुळाभोवती. ओके, हे जर समजले नसतील तुम्हाला तर मला कमेंट करा तशा पद्धतीची, किंवा मला सांगा की आम्हाला हा पाठ समजला नाहीये, आपण तिन्ही लॉ परत एकदा त्यावर तुम्हाला कुठे कुठे अडचणी येत आहेत त्या समजावून सांगण्याचा मी परत एकदा प्रयत्न करेन. पण
पाठ करण्याची गरज नाही आहे, एकदा समजून घेतलं तर तुम्हाला ते तशाच्या तसा एक्झाममध्ये व्यवस्थित पद्धतीने लिहिता येईल आणि फुल मार्क्स पण घेता येतील. ओके, ठीक आहे. आता या ठिकाणी आपण थांबूयात. नेक्स्टचा टॉपिक आपण पुढच्या लेक्चरमध्ये कव्हर करू.